नमस्कार, मी प्राची लुडवे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. कोविड-19च्या कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये हा हेतू लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना घरी बसून दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केलेले आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला ह्या चॅनेलचा नक्कीच लाभ होईल. तर आज आपण इयत्ता 6वी विज्ञानमधील एक महत्त्वाचा पाठ पाहणार आहोत. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडवे, तुमची व्हर्च्युअल टीचर. आज तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 6वी सायन्समध्ये एक महत्त्वाचा पाठ, विश्वाचे अंतरंग, द युनिवर्स. या पाठाचा पुढील भाग. मागील भागात बाळांनो आपण पाहिलं की रात्रीच्या आकाशामध्ये जो सफेद किंवा पांढरा धुरसट असा दक्षिणोत्तर पसरलेला पट्टा दिसतो तुम्हाला, त्या पट्ट्याला आकाशगंगा, मिल्की वे असं म्हणतात. काय म्हणतात? मिल्की वे, आकाशगंगा. काय आहे आकाशगंगा? तर आपली सूर्यमाला जिच्यामध्ये आहे अशी ही एक दीर्घिका आहे. इट इज वन ऑफ द गॅलेक्सी इन विच अवर सोलार सिस्टम लाईज, की आपली सोलार सिस्टम ज्यामध्ये प्रेझेंट आहे ती एक आकाशगंगा अशी एक दीर्घिका आहे. अशा अनेक दीर्घिका असतात, हेही आपण पाहिलं मागच्या भागामध्ये. मंदाकिनी ही आपली दीर्घिका, हिचं नाव मंदाकिनी आहे. देवयानी एक दीर्घिका आहे तिच्या बाजूला असलेली. अशा अनेक दीर्घिका, अनेक तारकागुच्छ, तेजोमेघ, वायूचे ढग, नवीन जन्माला येणारे तारे, असं बरंच काही त्या आकाशगंगेमध्ये असतं. आपली फक्त सूर्यमालाच नाही, चित्रावरूनच तुमच्या लक्षात येत असेल. सो मेनी सेलेस्टियल बॉडीज आर प्रेझेंट इन वन गॅलेक्सी, एका गॅलेक्सीमध्ये. अशा हजारो गॅलेक्सी आपल्या विश्वामध्ये आहेत. युनिवर्स इज मेड अप ऑफ, और युनिवर्स इन्क्लूड्स इन्युमरेबल गॅलेक्सीज, द स्पेस बिटवीन देम अँड देअर एनर्जी. हे बघा, हा आपला सूर्य, हा आकाशगंगेमध्ये त्याचं स्थान पहा. तुम्हाला इथे दिसत असेल आपल्या सूर्यमालेचं स्थान कुठे आहे ते तुम्ही ह्या चित्रामध्ये पहा. इथे हा सूर्य आहे, एज व्ह्यू आहे आकाशगंगेचं, आणि फ्रंट व्ह्यू आहे. तर हे सूर्य, फक्त सूर्य दिसत आहे. मग त्याच्याभोवती फिरणारे ग्रहसुद्धा आहेत. म्हणजे सूर्य हा आपल्या ग्रहांसोबत, म्हणजे आपल्या सूर्यमालेसोबत कशामध्ये असतो? या आपल्या आकाशगंगेमध्ये असतो. हे आपण मागील भागामध्ये पाहिलं. आज आपण काय पाहणार आहोत? आजच्या भागामध्ये आपण आपल्या आकाशगंगेतील आपलं कुल, आपलं घर, आपलं घरकुल, म्हणजेच आपली सोलार सिस्टम. या आपल्या सोलार सिस्टममध्ये काय आहे? या सोलार सिस्टमबद्दल 5वीला तुम्ही थोडाफार अभ्यास केलाच आहे बाळांनो, माहिती आहे ना तुम्हाला. तर आज आपण या सूर्यमालेबद्दल अधिक माहिती घेणार आहोत. पाया तुम्हाला दिसतं आपल्या सूर्यमालेमध्ये जी आपल्या आकाशगंगेत प्रेझेंट आहे. त्या सूर्यमालेत काय काय बघा. द सन which is star, and some of the planets you can see they are revolving around the sun. हे बघा, ही आहे आपली सूर्यमाला. हा रिअल फोटो आहे सॅटेलाईटद्वारे घेतलेला, कळलं की नाही. इथे बघा तुम्हाला असं ढगाळ दिसत असेल, हा आहे गुरु. काय आहे? कारण आकाराने मोठा असल्यामुळे तेवढं एकच तुम्हाला दिसत आहे पहा फिरताना, ठीक आहे. तर ही आहे आपली सोलार सिस्टम. सोलार सिस्टम कन्सिस्ट ऑफ सन, प्लॅनेट्स, ॲस्टेरॉइड्स, कॉमेट्स अँड मिटिओर्स. म्हणजे सूर्यमालेमध्ये काय काय आहे? तुम्ही फक्त सूर्य आणि त्याभोवती फिरणारे 8 ग्रह एवढंच नाही, तर त्याचे उपग्रह असतात, प्लॅनेट्स असतात, ॲस्टेरॉइड्स म्हणजे लघुग्रह आहे, कॉमेट्स धूमकेतू, आणि मिटिओर्स म्हणजे उल्का. या सर्वांनी मिळून आपली सूर्यमाला तयार होते. तर या आपल्या सूर्यमालेमध्ये तारे आणि ग्रह, तारे म्हणजे स्टार्स, ग्रह म्हणजे प्लॅनेट्स, तारे म्हणजे स्टार्स कोण आहे आपल्या सूर्यमालेमध्ये? आता आपण आपल्या सूर्यमालेबद्दलच बोलत आहोत. हां बाळांनो, मागच्या वेळेला पाहिलं की आपण निरभ्र आकाशात पाहिलं की या चित्रात दिसत असल्यामुळे अनेक तारे तुम्हाला चमचमताना दिसतात. दे ऑल आर स्टार्स, बट वी सी देम स्मॉल, टायनी. वाय? बिकॉज दे आर फार अवे फ्रॉम अस. ते आपल्यापासून फार दूर असल्यामुळे आपल्याला ते छोटे छोटे दिसत आहेत, कळलं ना. सूर्यापेक्षाही बरेच मोठे असतील, पण ते दूर असल्यामुळे आपल्याला लहान दिसतात. तर आपल्या सूर्यमालेतील हा सूर्य, हा स्टार आहे, तारा आहे. स्टार्स हॅव देअर ओन लाईट, स्वतःचा त्यांना प्रकाश असतो, बरोबर ना. देअरफॉर सन इज अ स्टार,
सूर्य आहे, तारा आहे. आणि सूर्याभोवती फिरणारे हे जे तुम्हाला रांगेत दिसत आहेत 1 2 3 हे जे आहेत ना, दिसताय का तुम्ही, पाहताय का तुम्ही? इथे पहा 1 2 3 4 5 हे जे आहेत हे सगळे ग्रह आहेत सूर्याभोवती फिरणारे. दे आर प्लॅनेट्स. दे डोंट हॅव देअर ओन लाईट. प्लॅनेट्सना स्वतःचा प्रकाश नाही आहे. दे आर गेटिंग लाईट अँड हीट फ्रॉम द सन. कोणापासून मिळतं त्यांना? प्लॅनेट्सना लाईट म्हणजे उष्णता आणि प्रकाश हे कोणापासून मिळतं? सन म्हणजे सूर्यापासून मिळतं. प्लॅनेट्स डू नॉट हॅव देअर ओन लाईट. ते स्वयंप्रकाशित नसतं. हेन्स दे आर कॉल्ड ॲज प्लॅनेट्स. यू कॅन सी हिअर विच आर द प्लॅनेट्स विच आर रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. कोणते कोणते आहेत बघा. पहिलं तुम्हाला माहिती आहे बुध, हां, नंतर मग शुक्र, त्यानंतर जो पुढचा आहे ते आपली पृथ्वी आहे बघा 3ऱ्या क्रमांकावर. त्यानंतर पृथ्वीनंतर मंगळ, नंतर जो मोठा दिसतोय तो गुरु, त्यानंतर शनी, हा जो आहे तो शनी आहे, हा नंतर युरेनस आणि हा नेपच्यून. असे 8 ग्रह आहेत. तर 8 ग्रह हे सूर्याभोवती फिरत असतात. तर पाहूया आपण हे 8 ग्रह या सूर्यमालेमध्ये काय काय आहे. सूर्य आणि 8 ग्रह आता मी नावं सांगितले. त्याबरोबर अजून काय उपग्रह आहेत, प्लॅनेट्स. वी आर गोइंग टू स्टडी इन दिस चॅप्टर अबाउट द प्लॅनेट्स. These are the things which are present in solar system, and about these things we are going to study. लघुग्रह, ॲस्टेरॉइड्स, बटुग्रह, ड्वार्फ प्लॅनेट, धूमकेतू म्हणजे कॉमेट. तर हे सर्व मिळून आपली सूर्यमाला सोलार सिस्टम तयार होते. आता ह्यातले आपण 8 ग्रह पुन्हा त्यांची नावं पाहूया. 8 ग्रहांची. पहिला तो सूर्य आहे, हा तळपता जो दिसतोय तो. त्यानंतर बुध, सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहामध्ये पहिला क्रमांक आहे बुधाचा. बुध म्हणजे मर्क्युरी हा पहिला ग्रह आहे. इथे फर्स्ट प्लॅनेट. सेकंड वन इज व्हीनस म्हणजे काय? शुक्र. त्यानंतर तिसरा आहे आपली पृथ्वी, अर्थ. अर्थ इज अ प्लॅनेट. त्यानंतर आहे हा मार्स म्हणजे मंगळ, तांबूस रंगाचा दिसतो तो. त्यानंतर बघा इथे ॲस्टेरॉइड्स पण दाखवलेत नाही तुम्हाला खडे दिसत आहेत इथे, हे आहेत ॲस्टेरॉइड्स म्हणजे लघुग्रह. इथे हा आहे कॉमेट, धूमकेतू. हा आहे बटुग्रह. मग कोण त्याचं नाव आहे? प्लुटो. तो पहिला नवग्रहांच्या मालिकेमध्येच होता, परंतु आता तो नवग्रहांच्या मालिकेत नाही आहे. तर मंगळाच्या नंतर हा लघुग्रहांचा पट्टा असतो ॲस्टेरॉइड्स. त्यानंतर आहे बघा ज्युपिटर म्हणजे गुरु. त्यानंतर ज्याची वलयांकित कडी आहेत, कडी दिसणारा जो आहे तो सॅटर्न. आणि त्यानंतर हा आहे युरेनस आणि हा नेपच्यून. कळलं? आणि हा शेवटी जो आहे तो प्लुटो, त्याला ड्वार्फ प्लॅनेट म्हणजे बटुग्रह असे म्हणतात. तर आता आपण या पाठामध्ये ह्या एकेका ग्रहाची माहिती घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया. हां, हे पहा, हे प्रत्येक ग्रह भाग कसे फिरतायत की नाही. आणि ह्या फिरताना त्यांचे एक ठराविक मार्ग आहे बघा. एका ठराविक मार्गामध्ये ते काय करत आहेत? सूर्याभोवती फिरत आहेत. दे आर रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन ए पर्टिक्युलर वे. किंवा आपण आपण कक्षा म्हणतो ना, आपण त्या कक्षेमध्ये ते फिरत आहेत. कळलं? तुम्ही नीट लक्ष द्या की सर्वांची कक्षा एकाच ह्याच्यामध्ये आहे बघा. किंवा एकच आपण लंबगोलाकार इलिप्टिकल पाथ म्हणूया, पाथ ऑफ द प्लॅनेट, इन द पाथ इन विच दे आर रिव्हॉल्विंग अराउंड द सन. फक्त एकच बघा हा शेवटी दिसतोय तुम्हाला, त्याचा पाथ वेगळा आहे बघा, ब्ल्यू कलरमध्ये दिसतोय तुम्हाला. हा जो आहे शेवटी जो ब्ल्यू कलरमध्ये छोटा जो आहे फिरतोय तो आहे प्लुटो. आणि त्याचा पाथ हा वेगळा आहे. इट इज रिव्हॉल्विंग इंडिपेंडेंटली ऑन इट्स ओन पाथ. स्वतःच्या मार्गावर तो फिरतोय पहा. म्हणून तर त्याला 9 ग्रहांच्या मालिकेतून बाद केलं, वेगळा केला. इट इज नॉट कॉल्ड ॲज प्लॅनेट बट इज कॉल्ड अ ड्वार्फ प्लॅनेट. बाकीचे सगळे प्लॅनेट्स आहेत. ठीक आहे. तर पाहूया आपण एकेकाची माहिती घेऊया. पहिला आपला सूर्य माहिती आहे ना, सन विच इज ॲट द सेंटर ऑफ द सोलार सिस्टम. सन कसा आहे? आपल्या सेंटरला आहे. सोलार सिस्टमच्या सेंटरला सन आहे. येलो कलर्ड, बरोबर ना, रंग दिसतो ना, येलो कलर्ड स्टार आहे. वाय? बिकॉज सरफेस टेम्परेचर जो आहे लाल रंगाचा का आहे? टेम्परेचर ऑफ द सन सरफेस इज 6000. किती आहे? पृष्ठभागाचंच तापमान 6000 आहे. मग त्याच्या आतमध्ये किती असेल? यू कॅन इमॅजिन. द टेम्परेचर ऑफ द सरफेस इटसेल्फ इज 6000. साइज ऑफ द सन इज सो ह्यूज दॅट अराउंड 13 lakh प्लॅनेट्स ऑफ अर्थ साइज कॅन बी अकॉमोडेटेड विदिन इट. म्हणजे पृथ्वीच्या आकाराचे किती? 13 लाख गोल मावतील
एवढा त्याचा आकार मोठा आहे. आणि त्याचं गुरुत्व बल आहे ग्रॅव्हिटेशनल, पृथ्वीचं आहे ना ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तसं त्याचंसुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. आणि म्हणून त्याच्याभोवती हे ज्या सगळ्या सेलेस्टियल बॉडीज आहेत ना फिरतात. का फिरतात? ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द सन. ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑल द सेलेस्टियल बॉडीज रिव्हॉल्व अराउंड इट. त्याचं डायमीटरसुद्धा आहे सनचा, किती आहे? अप्रॉक्सिमेटली 13,92,000 किलोमीटर एवढं त्याचं अप्रॉक्सिमेट डायमीटर आहे. बघा या चित्रामध्ये दाखवलं आहे तुम्हाला, ही आपली आकाशगंगा आणि आकाशगंगामध्ये हा सूर्य आहे. सूर्य स्वतःच्या अक्षाभोवती जसा फिरतो तसा आकाशगंगेच्या केंद्राभोवतीसुद्धा स्वतःच्या सूर्यमालेसह म्हणजे त्याचे सर्व ग्रह, कॉमेट्स वगैरे सर्वांना घेऊन सूर्य ह्या आकाशगंगेच्या केंद्राभोवती फिरत असतो. दिस इज द सेंटर ऑफ द मिल्की वे. सन रोटेट्स अराउंड इट्स ॲक्सिस अँड व्हाईल डुईंग सो इट रिव्हॉल्व्स अराउंड द सेंटर ऑफ अवर मिल्की वे ऑल्सो, टेकिंग द सोलार सिस्टम अलॉंग विथ इट. सोलार सिस्टमला घेऊन तो फिरत असतो. हे बघा दाखवलं नाही ते, ही सोलार सिस्टम आहे आणि हा सन आहे आणि मिल्की वे आहे, त्याचं केंद्र आहे आणि अशा प्रकारे सूर्य फिरत असतो. ठीक आहे. नेक्स्ट विल सी आफ्टर सन. सूर्यानंतर आपण पैकी एकदा प्लॅनेट्स बघूया. पहिला बुध, मर्क्युरी हा सर्वात जवळचा ग्रह. इट डू नॉट हॅव एनी प्लॅनेट म्हणजे सॅटेलाईट, उपग्रह नाही आहे. सॅटेलाईट म्हणजे उपग्रह. जसा पृथ्वीचा चंद्र आहे ना तसा बुधाला कोणताही उपग्रह नाही आहे. सूर्यापासून दूर असताना पृथ्वीवरून फक्त सकाळी आणि संध्याकाळीच तो दिसतो. ह्या ग्रहावर उल्कापातामुळे, उल्कापात म्हणजे मेटिओर फॉल म्हणतात ना, त्यामुळे निर्माण झालेले ज्वालामुखीसारखे दिसणारे काही खड्डे आहेत. आणि हा सर्वात वेगवान स्पीड आहे, त्याचा फिरण्याचा स्पीड काय आहे? पुष्कळ आहे. बुधाचा सर्वात वेगवान ग्रह आहे. मर्क्युरी इज द फास्टेस्ट मूव्हिंग प्लॅनेट. हा फर्स्ट झाला. सेकंड आपण पाहणार व्हीनस म्हणजे कोण? शुक्र. हा आपला जो सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे. सूर्यमालेतील सर्वात कसा तेजस्वी ग्रह म्हणतो ना आपण, तेजस्वी म्हणजे ब्राइटेस्ट प्लॅनेट इन द सोलार सिस्टम. व्हीनस इज द ब्राइटेस्ट प्लॅनेट. इट इज सीन इन द स्काय इन द ईस्ट बिफोर सनराईज अँड वेस्ट आफ्टर सनसेट. का माहिती आहे? तो आपल्याला सकाळी ईस्टला दिसतो आणि जो संध्याकाळचा तुम्हाला वेस्टला दिसेल. कारण सर्व ग्रह आहे ना, पृथ्वी आपल्याला सूर्य असं दिसतो की पूर्वेला उगवायला पश्चिमेला मावळला. कारण सूर्य उगवत नाही, सूर्य एका जागी आहे. जे आपली पृथ्वी जी आहे ती पश्चिमेपासून पूर्वेकडे फिरते, पश्चिमेकडून पूर्वेकडे, आणि म्हणून आपल्याला सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतो. मग सर्व ग्रह असे पश्चिमेकडून पूर्वेकडेच फिरताना कळलं ना. फक्त हाच पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. स्वतःभोवती फिरताना पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. आणि त्यामुळे जसा सूर्य उगवतो पूर्वेला तसा तो सुद्धा सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला सूर्य मावळतो. आणि त्यामुळे आपल्याला काय होतं, तो सूर्य उगवायच्या वेळेलाच तो सुद्धा उगवतो. आणि त्यामुळे तो पूर्वेला आपल्याला दिसणार सकाळी आणि पश्चिमेला दिसणार संध्याकाळी. पण सूर्य उगवल्यानंतर ग्रह दिसणार नाही. त्यामुळे तो सूर्याच्या आधी जर उगवला, म्हणून म्हटलं सूर्योदयाच्या आधी पूर्वेला उगवला तर दिसतो आणि सूर्यास्तानंतर पश्चिमेला दिसेल. सूर्य मावळल्यानंतर पश्चिमेला तो दिसतो. कारण तो स्वतःभोवती तो कसा फिरतो? पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. बाकीचे ग्रह स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असतात. हा ऑप्शनल आहे, कळलं, म्हणजे एक्सेप्शन आहे का. याला सुद्धा चंद्र नाही आहे. इट डज नॉट हॅव एनी सॅटेलाईट. स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. आणि सर्वात तप्त म्हणजे गरम, हॉटेस्ट प्लॅनेट आहे. ब्राइटेस्ट म्हणूनच तो जास्त तेजस्वी आहे. इट इज हॉटेस्ट प्लॅनेट. हां, डू यू नो देर इज समथिंग डिफरंट इंथुजियास्टिक, काहीतरी असं वेगळं काय आहे की आपल्याला माहिती आहे ना, आपल्याकडे 24 तासाचा एक दिवस असतो आणि 365 दिवस झाले की आपण एक वर्ष म्हणतो, बरोबर ना. पण शुक्र ग्रहाचा दिवस हा एका वर्षापेक्षा मोठा आहे. आपला एक दिवस म्हणजे 24 तास ना, पण तिकडे हा शुक्र ग्रह हा एक दिवस आपल्या एका वर्षापेक्षा मोठा आहे. इयर ऑन व्हीनस इज इक्वल टू, म्हणजे एक वर्ष केव्हा होतं, इज इक्वल टू 224 डेज ऑन अर्थ. इयर म्हणजे एक वर्ष आहे की तिचं कशाचं, ह्याचं व्हीनस जो आहे तर एक वर्ष होतं 224 दिवसात. बट ए डे ऑन व्हीनस, पण एक दिवस जो आहे तो 243 दिवसाचा आहे.
एक दिवस, बघा वाक्य नीट समजून घ्या, बट ए डे ऑन विनस, एक दिवस हा पृथ्वीच्या 243 दिवसाचा आहे, पृथ्वीच्या 243 दिवसाचा आहे. आणि त्यामुळे एक वर्ष कुठलं, 224 दिवसाचं. कळलं का? 224 दिवस ऑन अर्थ, म्हणजे पृथ्वीवरच्या 224 दिवस झाले की त्याचं वर्ष होतं. परंतु एक दिवस व्हायला मात्र काय होतं त्याला, म्हणजे तो स्वतःभोवती फिरताना फार हळू फिरतो, म्हणून तर एक दिवस व्हायला 243 दिवस लागतात. परंतु सूर्याभोवती फिरताना त्याचा स्पीड आहे, म्हणून त्याचं वर्ष त्याच्याकडे लवकर होतं. कळलं ना? म्हणजे आपल्याकडे वर्ष व्हायला 365 दिवस लागतात, त्याच्याकडे 224 दिवस. सो ए डे इज लॉंगर दॅन इयर. म्हणून इथे काय आहे माहिती आहे, शुक्रवार दिवस हा वर्षापेक्षा मोठा आहे. म्हणजे दिवस व्हायला, त्याला लक्षात आलं असेल ना तुमच्या, दिवस व्हायला, एक पूर्ण दिवस व्हायला 243 दिवस लागतात, परंतु वर्ष मात्र 224 दिवसामध्ये पूर्ण होतं. हे असं थोडंसं एक्सेप्शनल आहे शुक्र या ग्रहाच्या बाबतीत. आता पाहूया आपली पृथ्वी. पृथ्वी हा सूर्यमालेतील तिसरा ग्रह आहे. पृथ्वी हा असा ग्रह आहे की त्याच्यावरच सजीवांना जगण्यास आवश्यक अशी सजीवसृष्टी आहे, दुसऱ्या कोणत्याही ग्रहावर नाही. त्यामुळे पृथ्वीवर सर्व सजीवसृष्टी जी आहे त्यामुळे आहे. पृथ्वी एक स्वतः चुंबक आहे, माहिती आहे, आपण शिकलो आहोत ना मागील भागामध्ये. पृथ्वी मॅग्नेट आहे. तर मॅग्नेटला उत्तर दक्षिण दिशा असतात, तसे पृथ्वी स्वतः मॅग्नेट आहे. आणि पृथ्वीलासुद्धा तुम्हाला माहिती आहे ना उत्तर दक्षिण दिशा आहेत, आणि त्या उत्तर दक्षिण दिशांना त्याचे 2 ध्रुव पण आहेत, उत्तर दक्षिण ध्रुव आहेत. आणि ह्या चुंबकीय क्षेत्रामुळेच सूर्यापासून येणारे जे हानिकारक किरण आहेत ते पृथ्वीच्या ध्रुवीय क्षेत्राकडे वळतात. ध्रुवीय क्षेत्र म्हणजे कोणते, त्याची जी हार्मफुल रेज ऑफ द सन ते डायवर्ट टुवर्ड्स द पोलार रिजन ऑफ द पोलार रिजन. ध्रुव म्हणजे काय, उत्तर आणि दक्षिण ध्रुव आहेत ना, त्या ठिकाणी वळतात. कळलं तुम्हाला? तशी पृथ्वी हा एकच प्लॅनेट असा आहे की ज्यावर सजीवसृष्टी आहे. नेक्स्ट मार्स. मार्स म्हणजे मंगळ, हा चौथा ग्रह. तिथल्या मातीमध्ये लोह असल्यामुळे त्याला लाल ग्रह असे म्हणतात. मातीमध्ये लोह म्हणजे काय, आयन. आणि त्याला 2 उपग्रह आहेत. किती उपग्रह आहेत त्याला, मंगळाला 2 उपग्रह आहेत. ॲज द सॉईल ऑन मार्स कंटेन्स आयन, इट्स कलर इज रेडिश. आता मंगळ ग्रहाचं अजून एक वैशिष्ट्य, यावर एक सर्वात उंच लांब असा ऑलिम्पस मॉन्स नावाचा एक पर्वत आहे. आणि हा माउंट एव्हरेस्टपेक्षा तिप्पट उंच आहे. बघा, चित्रात दाखवलं आहे बघा, मार्सवरचा हा पर्वत माउंट एव्हरेस्टपेक्षा तिप्पट उंच हा पर्वत आहे. हा पहा, हे याचं चित्र ह्या पर्वताचं बघा, हे ते तुम्हाला दिसत असेल. हायेस्ट अँड लॉंगेस्ट माउंटन इन द सोलार सिस्टम ऑलिम्पस मॉन्स इज लोकेटेड ऑन मार्स. मंगळावर हा एक मोठा एक पर्वत, लांब लचक आणि आपल्या एव्हरेस्टपेक्षा तिप्पट उंच असा हा पर्वत आहे. आता आपण काही 4 ग्रह बघितले ना, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ. तर हे जे 4 ग्रह आहेत त्यांना इनर प्लॅनेट्स म्हणतात. इनर प्लॅनेट्स म्हणजे अंतर्ग्रह. म्हणजे काय, बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ. कारण मंगळाच्या पुढे एक हा बघा तुम्हाला ते दिसतं टिपके टिपके, हे ॲस्टेरॉइड्स आहेत, लघुग्रहांचा पट्टा. ह्या लघुग्रहांच्या पट्ट्याच्या आतले जे 4 आहेत, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, दे आर कॉल्ड ॲज इनर प्लॅनेट्स. अँड दोज हू आर आउटसाइड द ॲस्टेरॉइड्स बेल्ट आर कॉल्ड ॲज आउटर प्लॅनेट्स. सूर्य, हा सूर्य आहे, सूर्य आणि हे लघुग्रह यांच्यामधले जे 4 आहेत त्यांना म्हणतात इनर प्लॅनेट्स, बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ. आणि जे पुढचे जे आहेत हे त्यांना म्हणतात बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ, हे इनर प्लॅनेट झाले, दे आर कॉल्ड ॲज इनर प्लॅनेट्स. आणि पुढचे जे आहेत लघुग्रहांच्या पुढचे कोण, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून आणि तो बटुग्रह जो पुढे आहे तो, हे सगळे आहेत बहिर्ग्रह. यांना काय म्हणतात, बहिर्ग्रह. डिफरन्स यांच्यामध्ये असा आहे, दीज आर इनर प्लॅनेट, दीज आर आउटर प्लॅनेट्स. आता इनर प्लॅनेट जे आहेत कोणते कोणते आपण पाहिलं, बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ, त्यांचं कवर हार्ड असतं. हार्ड कवर, आपली पृथ्वी आहे ना, कवच आहे ना पृथ्वीला, आपण जमीन म्हणतो. आणि बाहेरचे जे आहेत, ज्या गॅसेस, गुरु, शनीवर, यांचं जे कवर जे आहे ते गॅशियस असतं. कळलं तुम्हाला? पाहूया आपण डिफरन्स बिटवीन द इनर प्लॅनेट्स अँड आउटर प्लॅनेट्स. द मर्क्युरी, विनस, अर्थ, मार्स आर द इनर प्लॅनेट्स, whereas Jupiter, Saturn, Uranus, Neptune are the outer planets. Outer planets have rings around it. हां, आणखी एक सांगायचं राहिलं, त्यांना कडी असतात, रिंग्स. शनीला आहेत की नाही,
तशा सर्व आउटर प्लॅनेट्सला गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून सर्वांना कडी आहेत. फक्त शनीची जी कडी आहेत ना 3 लेयर्स ते दिसतात, बाकीच्यांची दिसत नाही. तर आउटर प्लॅनेट्स हॅव रिंग्स अराउंड देम. द क्रस्ट ऑफ ऑल इनर प्लॅनेट, क्रस्ट म्हणजे कवच, हे कठीण असतं, हार्ड असतं, म्हणजे पृथ्वीचं कवच, जमीन जे आहे ना ते. अँड आउटर प्लॅनेट्स हा गॅशियर कवर. गॅशियस कवर म्हणजे का, बाह्य आवरण जे आहे ना आउटर प्लॅनेट्सचं वायुरूप असतं. कसं आहे, वायुरूप. तर दिस इज डिफरन्स बिटवीन द इनर प्लॅनेट्स अँड आउटर प्लॅनेट्स. आता आपण आउटर प्लॅनेट्स पाहतोय. आउटर प्लॅनेट्समध्ये पहिला गुरु. गुरु हा मालिकेतील सर्वात मोठा ग्रह, आकाराने मोठा आहे. आकाराने हा मोठा आहे. पृथ्वी एवढे 1397 गोल मावतील त्याच्यामध्ये, एवढा तो मोठा आहे. मात्र फिरतो मात्र फार वेगाने, त्याचा वेग पुष्कळ आहे. आणि त्या परिवलन काल म्हणजे स्वतःभोवती फिरण्याचा जो काल आहे ना, किती आहे, फक्त 10 दिवसाचा, 10 तासाचा, 10 तास. म्हणजे त्याच्याकडे एक दिवस 10 तासाने होतो. आपल्या पृथ्वीवर 24 तासाने एक दिवस होतो ना, गुरुवर किती 10 तासातच एक दिवस होतो. शुक्रावर आपण किती बघितलं, 243 दिवस लागतात नाही का एक दिवस व्हायला. तसं इथे 10 तासानेच एक दिवस पूर्ण होतो. आणि ह्याला किती आहेत, उपग्रह आहेत, 69 उपग्रह आहेत. उपग्रह कुठून सुरू होतात माहिती आहे का, पृथ्वीपासून. जे अगदी जवळचे ग्रह 2 होते, बुध आणि शुक्र, त्यांना कोणतेही उपग्रह नाही. उपग्रह म्हणजेच सॅटेलाइट्स. सॅटेलाइट्स जे आहेत ते बुध आणि शुक्र जे एकदम जवळचे आहेत त्यांना नाहीत. मग हे पृथ्वीपासून सर्व ग्रहांना, ऑल द प्लॅनेट्स स्टार्टिंग फ्रॉम अर्थ इन द सोलार सिस्टम, दे हॅव द प्लॅनेट्स, सॅटेलाइट्स सॉरी. उपग्रहांना चंद्र असेही म्हणतात. लक्षात ठेवा, आपल्या पृथ्वीचा चंद्र आहे ना, आपण पाहणार आहोत. याला वादळी ग्रह म्हणतात. सतत त्याच्यावर वादळे होत असतात. ॲज यू स्टॉर्म्स अकर फ्रिक्वेंटली ऑन इट, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्टॉर्मी प्लॅनेट. हे जे या ठिकाणी जो गोल दिसतो ना, ते एक त्याच्यावरचं वादळच आहे. हे सतत त्या ठिकाणी वादळ चालू असतं. बघा हा जो गोल आहे ते स्टॉर्म, कायमचं ते वादळ त्या ठिकाणी चालू असतं. नेक्स्ट आहे शनी, सॅटर्न. बघा ही जी 3 कडी जी आहे ती शनीच्या भोवती असणारी 3 कडी स्पष्ट दिसतात. कडी असणारा ग्रह. ॲक्च्युली आउटर प्लॅनेट सर्वांना कडी आहेत, त्यातली ही स्पष्ट दिसणारी आहेत. याचं वस्तुमान पृथ्वीच्या 95 पट आहे. मात्र त्याची वस्तुमान जास्त आहे पृथ्वीपेक्षा. आकाराने मोठं आहे पण घनता हलका आहे, पाण्यापेक्षा कमी आहे त्याची घनता. त्यामुळे एखाद्या मोठ्या समुद्रामध्ये जर त्याला सोडला शनीला तर तो तरंगेल पाण्यामध्ये. शनी काय होईल, पाण्यामध्ये तरंगेल. जर थर्माकोल लाकूड वगैरे तरंगतं ना त्याप्रमाणे. इट इज कन्सिडर्ड टू बी अ पेक्युलर प्लॅनेट बिकॉज ऑफ इट्स रिंग अराउंड इट. त्याच्याभोवती रिंग जे आहे त्यामुळे काय तो असा एक विशिष्ट वेगळा ग्रह आहे. आता नाव नेक्स्ट इज द युरेनस. युरेनस बघा, युरेनस तुम्हाला दिसतो आहे. युरेनस जो आहे तो आपल्या दुर्बिणीशिवाय पाहता येणार नाही, कारण फार दूर आहे. हे बघा, ह्याला कडी असतात, तुम्हाला मी सांगितलं. पण तो स्वतःच इतका दूर आहे, कडीसुद्धा त्याची दिसत नाहीत. त्याचा आज जो आहे तो पुष्कळ कललेला. आपल्या पृथ्वीचा बघा, पृथ्वीचा पण आज थोडासा कललेला असतो, अक्ष, कळलं. हां, आणखी तो स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. कोणासारखा, शुक्रासारखा. शुक्र आपण म्हणतो ना पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो स्वतःभोवती. तर हा सुद्धा सूर्य काय होतो, पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. बाकी सर्व ग्रह पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असतात. आज कललेला आहे त्यामुळे तो असा तो गडगडल्यासारखा दिसतो. फिरताना तो घरंगळत चालला असा भास होतो. इट कॅनॉट बी सीन विदाउट ए टेलिस्कोप. टेलिस्कोपशिवाय तो दिसणार नाही. ॲज इज ॲक्सिस इज ग्रेटली इन्क्लाइन, इट ॲपियर्स ॲज इफ इज रोलिंग अलॉंग इट्स ॲक्सिस. ना नेक्स्ट इज द नेपच्यून. नेपच्यून हा 8वा ग्रह. हा सुद्धा दुर्बिणीशिवाय पाहता येत नाही. नेपच्यूनवर एक ऋतू 41 वर्षाचा असतो. आपल्याकडे बघा उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ऋतू आहेत की नाही, पण किती साधारण 3-3 महिन्याचे असतात ना, 3 महिने 4 महिने, बरोबर ना. परंतु नेपच्यूनवर एक ऋतू जवळजवळ 41 वर्ष चालू असतो. उन्हाळा सुरुवात 41 वर्ष उन्हाळा, पावसाळा सुरुवात 41 वर्ष, असा एक ऋतू 41 वर्ष असतो. अतिशय वेगवान वारे वाहतात ह्या ग्रहावरून. द वाइंड्स ऑन दिस प्लॅनेट्स ब्लो विथ एक्स्ट्रीमली हाय स्पीड. सो वी हॅव स्टडीड ऑल द 8 प्लॅनेट्स इन द सोलार सिस्टम. आता आपण पाहूया सॅटेलाईट. सॅटेलाईट म्हणजे काय, सूर्याभोवती स्वतंत्रपणे फिरत नाहीत पण एका विशिष्ट ग्रहाभोवती फिरतात. जसं आपल्या पृथ्वीभोवती, पृथ्वीभोवती हा फिरतोय, हा स्वतंत्रपणे फिरत नाही, पृथ्वी फिरते. तसं लहान बाळ नाही का आईचा हात धरून, आई कुठे जाईल तिथे असतं, त्याप्रमाणे पृथ्वीभोवती फिरतोय हा. आणि अशा ज्या सेलेस्टियल बॉडीज, सच सेलेस्टियल बॉडीज आज कॉल्ड ॲज सॅटेलाइट्स, उपग्रह असे म्हणतात.
आता उपग्रह कुठून सुरू होतात? आय टोल्ड यू, पहिला जो बुध आणि शुक्र जे आहेत त्यांना काही सॅटेलाइट्स नाही आहेत. मर्क्युरी आणि विनस डू नॉट हॅव एनी सॅटेलाइट्स. स्टार्टिंग फ्रॉम अर्थ देर आर सॅटेलाइट्स. पृथ्वीला एक आहे उपग्रह, ज्याला आपण चंद्र म्हणतो. असे इतरांनाही आहेत. मग असे आपण वाचले कोणाकोणाला सॅटेलाइट्स आहेत ते. बघा, चंद्र हा आपल्या पृथ्वीचा उपग्रह आहे. ठीक आहे. मून इज अ सॅटेलाइट ऑफ अर्थ. हा असा फिरतो. आणि ह्या चंद्राप्रमाणे इतरही उपग्रह जे आहेत, उदाहरणार्थ मंगळ जो आहे त्यालासुद्धा काय आहेत? पृथ्वीला आहे. मंगळाला 2 आहेत, गुरुला 64. असे पुढच्या सर्व ग्रहांना पृथ्वीपासून सॅटेलाइट्स आहेत. चंद्र हा जो पृथ्वीचा उपग्रह आहे त्याच्यावर वातावरण नाही आणि त्यामुळे 2 व्यक्ती बोलत असतील तर ऐकू येत नाहीत. बुध आणि शुक्र यांच्याशिवाय इतर सर्व ग्रहांना उपग्रह आहेत. ऐकू येत नाही आणि आपण जर उडी मारली चंद्रावर तर आपण बरंच उंच उडी आपली जाईल, कारण गुरुत्वाकर्षणसुद्धा कमी आहे. चंद्राचा भ्रमणकाळ आणि परिवलन मग रोटेशन रिव्हॉल्युशन पिरियड दोन्ही सेम आहे, 27.3 डेज. आणि त्यामुळे नेहमी आपल्याला चंद्राची एकच बाजू दिसते, लक्षात ठेवा. आपण हे पाहिलेलं आहे. मग दिस इज द चार्ट showing how many planets are there, how many satellites, whether their atmosphere is there or not, rings, how many rings, किती कडी आहेत वगैरे सगळं चार्टमध्ये दिलेलं आहे. मर्क्युरी आपण पहिला जो बघितला बुध, त्याला सांगितलं ना सॅटेलाइट्स नाही. पहिल्या दोघांना मर्क्युरी आणि विनसला काही सॅटेलाइट्स नाही आहेत, म्हणजे उपग्रह नाही आहेत. बघा, पृथ्वीला 1 आहे, नंतर मार्स मंगळला 2 आहेत, ज्युपिटर जो गुरुला सर्वात जास्त उपग्रह आहेत, शनीला 33 आहेत, युरेनसला 27, नेपच्यूनला 13. इन्क्लिनेशन ऑफ ॲक्सिस त्यांचा अक्ष किती कललेला आहे ते इथे दिलेलं आहे प्रत्येकाचं. आणि सर्वात जास्त कललेला युरेनसचं सांगितलं आहे बघा, अक्ष 97.9 एवढा डिग्री कललेला आहे. आणि म्हणून तो असा जेव्हा फिरतो तेव्हा असा खाली गडगडत चालला असा भास होतो. रोटेशन पिरियड, रिव्हॉल्युशन पिरियड दिला आहे प्रत्येकाचा. मॅग्नेटिझम किती आहे, ॲटमॉस्फिअर कुठे आहे, ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण कुठे आहे, बुधावर नाही, शुक्र वगैरे बाकी सर्वांवर ॲटमॉस्फिअर आहे. रिंग्स कोणाला आहेत, रिंग्स म्हणजे कडी. पहिल्या चौघांना बघा कडी नाही आहेत, है ना, मंगळपर्यंत, आणि गुरुपासून कडी आहेत. आता आपण पुढचे अजूनही काही ज्या सेलेस्टियल बॉडी, देर आर सम मोर सेलेस्टियल बॉडीज विच आर प्रेझेंट इन अवर मिल्की वे. अजूनही काही सेलेस्टियल बॉडीज आहेत. त्यातली पहिली म्हणजे ॲस्टेरॉइड्स, लघुग्रह. ए ग्रेट नंबर ऑफ स्मॉल साइज बॉडीज विच कुड नॉट टर्न इन टू प्लॅनेट्स ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ सोलार सिस्टम. म्हणजे सोलार सिस्टम जेव्हा बनली तेव्हा हे प्लॅनेट्स बनू शकले नाही. असे काही खडक आहेत, दगड आहेत मोठे मोठे, म्हणजे खगोलीय वस्तू आहेत. दगड म्हणजे खगोलीय वस्तू आहेत, पण त्या काय झाल्या, सूर्याभोवती फिरत राहिल्या. दे कंटिन्यू टू रिव्हॉल्व अराउंड द सन इन ए पर्टिक्युलर पाथ अँड सच सेलेस्टियल बॉडीज आर कॉल्ड ॲज ॲस्टेरॉइड्स. म्हणजे सूर्याभोवती फिरत राहिल्या, परंतु त्या कशामध्ये रूपांतर झालं नाही, ते लघुग्रह राहिल्या, कारण त्या ग्रहामध्ये त्यांचं रूपांतर झालं नाही. असा ह्या लघुग्रहांचा पट्टा, या खडकांचा पट्टा मंगळ आणि गुरु यांच्या दरम्यान आहे. हा बघा, हा जो दिसतोय तुम्हाला, हे बघा इथे, हे आपले बुध, शुक्र, पृथ्वी हा सन आहे, आणि हा मंगळ, हा बघा मार्स, मंगळ, आणि हा गुरु ज्युपिटर यांच्यामध्ये हा जो खडकांचा पट्टा, हा असाच हा खडकांचा पट्टा कोणाभोवती, या सूर्याभोवती इतर ग्रहांसारखाच फिरत राहिलेला आहे. कळलं ना. हा तुम्ही प्लुटोची कक्षा बघा, कोणते मी पूर्ण चित्र दाखवले की प्लुटोची कक्षा बघा. प्लुटोची कक्षा बाकीच्या कक्षा एलिप्टिकल आहेत बघा, आणि प्लुटोची कक्षा अगदी वेगळीच आहे. हे बघा, हा जी आहे ना, ही सेलेस्टियल बॉडी कशी फिरते आहे बघा, सूर्याभोवती फिरते आहे. पृथ्वी आहे, म्हणजे हा जो पृथ्वी, हा मंगळ आणि गुरु यांच्यामध्ये फिरत चाललेली आहे. द बेल्ट ऑफ दिस बॉडीज हॅज फॉर्म बिटवीन द प्लॅनेट्स मार्स अँड ज्युपिटर. नाव विल सी अबाउट द ड्वार्फ प्लॅनेट, बटू ग्रह. म्हणजे बघा, हे बघा दिसतोय तुम्हाला, आत्ताच तुम्हाला 2 चित्र मी दाखवले वेगवेगळे. बाकीच्या ग्रहांच्या कक्षा बघा किती व्यवस्थित आहेत, त्या लंब गोलाकार सूर्याभोवती फिरत आहेत. परंतु हा बघा, हा मात्र एका वेगळाच, ही लाल कक्षा बघा, स्वतःची वेगळीच त्याची कक्षा आहे. ह्या स्वतःची वेगळीच कक्षा घेऊन फिरतोय, सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतोय. आणि ही जी खगोलीय वस्तू आहे तिला काय म्हणतात, बटुग्रह म्हणतात. विच रिव्हॉल्व इंडिपेंडेंटली अराउंड द सन. दिस इज स्मॉल साईज बॉडी विच रिव्हॉल्व इंडिपेंडेंटली अराउंड द सन. स्वतःभोवती वेगळाच तो फिरत आहे, वेगळ्याच मार्गाने, आणि फार दूर आहे. कळलं ना. त्यामुळे सूर्याभोवती त्याला फेरी मारायला 248 वर्ष लागतात. किती वर्ष लागतात?
हा जो बटू ग्रह जो आहे किंवा प्लुटो जो आहे त्याला किती वर्ष लागतात? 248 वर्ष. इट रिक्वायर्स अराउंड 248 years टू कम्प्लीट इट्स रिव्हॉल्युशन अराउंड द सन, whereas it takes around 6.38 days for one rotation. स्वतःचं एक रोटेशन पूर्ण करायला त्याला किती दिवस लागतात? 6.38 दिवस लागतात. कळलं? नेक्स्ट कॉमेट. कॉमेट म्हणजे काय? धूमकेतू. धूमकेतू माहिती आहे ना, ऐकलं तुम्ही धूमकेतूबद्दल? पाहिलेही असतील कधी आकाशामध्ये. सूर्यमालेबाहेरून सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे हे अश्नी गोल आहेत. धूमकेतू हे धूळ व बर्फ यापासून तयार झालेले असतात आणि धूमकेतूसुद्धा एक प्रकारचा एक सूर्यमालेतला एक घटकच आहे. रचना कशी आहे बघा त्याची. एक डोक्या गोलाकार भाग आहे ना डोक्यासारखं आणि असा पिसारा आहे त्याला. कळलं ना? त्याचा हा जो डोकं जे आहे ते सूर्याच्या बाजूला असतो आणि हा जो धुळीने बनलेला पिसारा जो आहे धूळ व बर्फ याने बनलेला तो पिसारा नेहमी सूर्याच्या विरुद्ध बाजूला असतो. कळलं ना? सूर्यापासून दूर असताना बिंदूप्रमाणे दिसतात. मग आता सूर्याजवळ आल्यावर सूर्याच्या उष्णतेमुळे व कमी अंतरामुळे ते डोळ्यांना दिसू शकतात. धूमकेतू हा गोठलेल्या द्रव्यांनी व धुळीकणाने बनलेले असतात आणि सूर्याच्या उष्णतेमुळे धूमकेतू म्हणजे जे बर्फ जो आहे त्याचं वायूत रूपांतर होतं आणि हे वायू सूर्याच्या विरुद्ध बाजूला फेकले जातात लांब पिसाऱ्याप्रमाणे. ते त्याचं आपण शेपूट म्हणूया. कळलं ना? ते सुद्धा सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतात आणि त्यांची लंबवर्तुळाकार कक्षा असल्यामुळे ते आपल्याला क्वचितच दिसतात. कळलं ना? म्हणजे जेव्हा लंबवर्तुळाकार कक्षा कळली ना, जेव्हा कमी असेल जेव्हा त्याचा व्यास त्यावेळेला ते आपल्याला दिसतील जेव्हा पृथ्वीजवळ येतील तेव्हा, आणि नंतर ज्यांचा जेव्हा ते लांब जो व्यास असेल त्यावेळेला ते आपल्याला दिसणार नाहीत. दे आर द पार्ट ऑफ सोलार सिस्टम. कॉमेट्स पहा दिसताना तुम्हाला त्यांचा पिसारा बघा क्वचितच दिसतात. त्यातलाच एक हॅलेचा धूमकेतू 76 वर्षांनी एकदा दिसतो. हॅलेचा धूमकेतू केव्हा दिसतो? 76 वर्षाने. ड्यू टू देअर लॉंग एलिप्टिकल ऑर्बिट देअर ॲपिअरन्स इन द स्काय इज व्हेरी रेअर. दे रिॲपिअर इन द स्काय आफ्टर अ व्हेरी लॉंग पिरियड ऑफ टाईम. हा पहा आहे हॅलेचा धूमकेतू. मागे कधी दिसला होता? 1910. त्यानंतर 76 वर्षांनी 1986 आणि त्याच्यानंतर आता 1980मध्ये तुम्ही वर्ष मिळवा केव्हा दिसणार तुम्हाला तो. बरोबर ना? त्याचा केंद्रभाग हा 16 किलोमीटर लांब 7.5 किलोमीटर रुंद असा आढळून आला होता जेव्हा 1986 साली दिसला तेव्हा. एडमंड हॅले यांना तो दिसला होता म्हणून हॅलेचा धूमकेतू नाव दिलेलं आहे. हॅलेच्या धूमकेतूला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 76 वर्ष लागतात आणि म्हणून तो जेव्हा सूर्याभोवती फेरी पूर्ण करतो 76 वर्षाने तेव्हा तो आपल्या दृष्टीस पडतो. जेव्हा पृथ्वीच्या जवळ येतो तेव्हा. यापूर्वी तो 1986 साली दिसला होता. आता धूमकेतूचे प्रकार 2 प्रकारचे आहेत धूमकेतू. लॉंग पिरियड कॉमेट्स अँड शॉर्ट पिरियड कॉमेट्स. लॉंग पिरियड कॉमेट्स म्हणजे काय? दीर्घ मुदतीचे धूमकेतू. ह्या धूमकेतूंना सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला 200पेक्षा अधिक वर्ष लागतात. दिस कॉमेट्स टेक नियरली मोर दॅन 200 years टू कम्प्लीट रिव्हॉल्युशन अराउंड द अर्थ अराउंड द सन. परंतु शॉर्ट टर्म जे पिरियड कॉमेट जे आहेत किंवा अल्पमुदतीचे त्यांना फिरायला एक फेरी पूर्ण करायला सूर्याभोवती 200पेक्षा कमी वर्ष, जसं हॅलेचा आहे. हॅलेचा 76 वर्ष म्हणजे शॉर्ट टर्म पिरियडचे कॉमेट्स आहेत. देन दिस कॉमेट्स टेक लेस दॅन 200 years टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन अराउंड द सन. हे 2 प्रकारचे लॉंग पिरियड कॉमेट्स अँड शॉर्ट पिरियड कॉमेट्स. आता आपण पाहणार आहोत मिटिओर. उल्कापात. आपण ऐकतो ना उल्कापात. बघा इथे उल्का. ह्या उल्का तुम्हाला जळालेल्या दिसत आहेत. कधी कधी असं घडून येतं काहीतरी असं चमकणारा पदार्थ खाली येतो आहे पृथ्वीकडे असं आपल्याला दिसतो. हा चमकणारा जळत येणारा पदार्थ म्हणजे मिटिओर. उल्का म्हणतात त्यांना. काय म्हणतात? उल्का. हे काय असतात? हे आपण लघुग्रहांचा पट्टा बघितला की नाही तशा उल्का म्हणजे सेलेस्टियल बॉडीजच आहेत या छोट्या. Meteors are rocky pieces originating from the asteroid belt. Asteroid belt म्हणजे लघुग्रहांचा पट्टा ना त्याच्यातूनच निखळून पडणारे हे खडक आहेत. कळलं का? पण त्यातले काही खडक काय होतात? छोटे छोटे खडक ज्या पृथ्वीच्या वातावरणात येतात तेव्हा उष्णतेमुळे घर्षणाने जळून जातात आणि जे जळतात त्यांना म्हणतात मिटिओर. काय म्हणतात? उल्का. आणि मग तेव्हा खाली येतात ना ते जळत जळत खाली येतात. उल्कापात म्हणतो आपण. तारा तुटला म्हणतो आपण.
आणि काही जे आहेत ते पूर्ण जळत नाहीत, अर्धवट जळतात आणि पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे आलं की पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे ते खेचले जातात. त्यामुळे जरी तो पूर्ण जळाला तर जळत जळत खाली येणार, आणि अर्धवट जरी जळाला तरी तो पृथ्वीच्या पृष्ठभागावर येऊन पडतो. आणि दे आर कॉल्ड ॲज मिटिओरॉइड्स. त्यांना काय म्हणतात? जळत जळत जे पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे येतात त्यांना मिटिओरॉइड्स असे म्हणतात. अश्नी काय म्हणतात? अश्नी. स्मॉल मिटिओर्स गेट कम्प्लिटली बर्न ड्यू टू फ्रिक्शन विथ एअर आफ्टर व्हेन दे एंटर अर्थ ॲटमॉस्फिअर. हवा उष्ण असते ना वरच्या बाह्यांबरामध्ये, जे बाहेरचं जे आवरण त्यामध्ये, मग ते भरपूर उष्णते म्हणजे प्रचंड उष्णतेमध्ये जळून जातात. दे आर कॉल्ड ॲज मिटिओर्स. बट some meteors do not burn completely and fall to the surface of earth due to gravitation, and due to gravitation they come to the earth and they are called as meteorites. त्यांना meteorites अश्नी म्हणतात. आणि अशीच एक अश्नी जी पृथ्वीवर पडली अर्धवट जळून, तिच्यामुळे जे तयार झालेलं आहे त्याला म्हणतात लोणार सरोवर, लोणार तलाव. हे लोणार तलाव जे आहेत ते खगोलीय जे शास्त्रज्ञांच्या मते म्हणजे पृथ्वीप्रमाणेच पृथ्वीवर हे तयार झालं लोणार सरोवर एक अश्नीचा आघात, अश्नी पडल्यामुळे तयार झालेलं आहे. इट इज बिलीव्ड दॅट द लोणार लेक इन महाराष्ट्र हॅज बीन फॉर्म बाय द इम्पॅक्ट ऑफ सच ए मिटिओराइट. म्हणजे एक अश्नी पडल्यामुळे, अश्नी जी प्रचंड वेगाने खाली येऊन जी पडली त्याच्यामुळे जो खड्डा निर्माण झाला आणि त्या खड्ड्यामध्ये मग पाणी निर्माण झालं, बरोबर ना. आणि ते पाणी साठल्यामुळे त्याला तलाव आपण नाव दिलं. मीन्स म्हणजे लोणार तलाव, लोणार लेक इज नथिंग बट ड्यू टू meteor fall. And now these such meteors or meteorites fall occur on other celestial bodies also. बाकीच्या celestial bodies ज्या आहेत त्यांच्यावर सुद्धा, म्हणजे कोणते आपले जे बाकीचे उपग्रह वगैरे त्यांच्या खगोल त्या वस्तूवर सुद्धा अशा प्रकारचे उल्कापात आणि अश्नीपात होत असतात. म्हणजे फक्त पृथ्वीवर लोणार सरोवर झालं, आपण पृथ्वीवर राहतो म्हणून आपल्याला माहीत आहे, बाकीच्या ग्रहावर सुद्धा या ज्या लघुग्रहांच्या पट्ट्यातल्या सेलेस्टियल बॉडीज जे आहेत की नाही, लघुग्रहांच्या पट्ट्यातील जे कडक, तर ते तिकडेसुद्धा काय पडतात. अशा प्रकारे आपण ह्या पाठात काय काय शिकलो? व्हॉट वी हॅव स्टडीड, जस्ट विल रिवाइज. Different planets in the solar system have peculiar characteristics, because today we are studying about the planets in the solar system. Some planets have satellites where some do not have. बुध आणि शुक्र यांना प्लॅनेट्स नाही आहेत, बरोबर ना, सॅटेलाइट्स नाही आहेत. सॉरी, बुध आणि शुक्र हे जे प्लॅनेट्स आहेत त्यांना सॅटेलाइट नाही आहेत, बाकीच्यांना आहेत. नंतर आपण कॉमेट्सबद्दल शिकलो. कॉमेट्स हॅव ए कॅरेक्टरिस्टिक स्ट्रक्चर बट देअर अपीअरन्स कीप्स ऑन चेंजिंग. देन वी हॅव स्टडीड about the asteroids, a great number of small size bodies which could not turn into planet but revolve around the sun in a particular path, and they are called as asteroid. The belt of asteroid is present between the Mars and Jupiter. Then meteors, just now we have studied about the meteors. उल्का म्हणजे काय? The meteors are the rocky pieces which are originating from the asteroid belt. Lonar Lake is nothing but the effect of fall of one of the meteorite. Thus today in this session we'll stop here. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी BMC एज्युकेशनच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.